नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे ऑर्डरचे 2 केक, एक पाइनॲपल आणि एक ब्लॅक फॉरेस्ट केक। तर आज मी तुमच्याबरोबर ब्लॅक फॉरेस्ट केक हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी इथे घेतलेला आहे एक चॉकलेट प्रीमिक्सचा केक, स्पंज केक घेतलेला आहे मी। त्यानंतर मी 3 लेयर्समध्ये तो कापून घेणार आहे। त्यासाठी चाकूनी मी निशाण बनवत आहे। एकदम व्यवस्थित असे कापले गेले पाहिजे, त्यामुळे मी दोऱ्याच्या साहाय्याने केक कापून घेणार आहे। आधी चाकूने निशाण बनवून घेतलेले होते, त्यानंतर मी दोऱ्याने कापून घेणार आहे। दोऱ्याने एकदम व्यवस्थित आणि कापले जातो केक। हे बघा, छान असा केकचा एक बेस कापून झालेला आहे। त्यानंतर मी दुसरीही लेयर मी दोऱ्याने कापून घेणार आहे। हे बघा, दुसरी लेयर मी कापून घेतलेली आहे। तर आता मी इथे घेतलेले आहे चेरी, ब्लॅक फॉरेस्टसाठी चेरी। तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायचे असले ते तुम्ही टाकू शकता। मी इथे चॉकलेट घेतलेले आहे आणि चेरी घेतलेली आहे, तुटी फ्रुटी। तर मी सर्वात आधी शुगरचं पाणी केलेले होते, ते पाणी मी आधी बेसवरती टाकून घेणार आहे, स्पंजिंग करून घेणार आहे सर्वात आधी। तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुम्ही नक्की केक बनवायला शिकून जाल। पूर्ण व्हिडिओ बघा। त्यानंतर मी त्यावरती क्रीम लावणार आहे। हा झाला पहिला लेयर। पूर्ण क्रीम प्लेन करून घ्यायची। क्रीम कमी जास्त तुम्ही टाकू शकता। तुम्हाला जास्त क्रीम पाहिजे असेल तर तुम्ही जास्त क्रीमचा वापर करा, कमी क्रीमचा पाहिजे असेल तर तुम्ही कमी क्रीमचा वापर करा। त्यानंतर इथे मी लेयर कंप्लीट झाल्यानंतर मी टाकणार आहे तुटी फ्रुटी आणि चॉकलेट कापून घेतलेले होते मी, ते चॉकलेट। तर आता मी हा दुसरा बेस ठेवणार आहे। तर तो सर्वात जो वरचा बेस असतो ना, तो मी मध्यभागी ठेवणार आहे, उलट्या साईड करून। त्याला पण सेम तशीच प्रोसेस करायची, शुगर सिरप लावून। त्यानंतर क्रीम लावायची। व्यवस्थित अशी प्लेन करून घ्यायची। साईडनी पण कवर करून घ्यायचे। साईडनी पण मस्त क्लीन करून घ्यायचं। व्हिप क्रीम कशी बनवायची हे मी आधी एक व्हिडिओ, पाइनॲपलचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये बघू शकता तुम्ही। हे बघा, दुसरी पण लेयर तयार झालेली आहे। त्यामध्ये पण मी तुटी फ्रुटी, बारीक कापलेली चेरी आहे ती टाकून घेणार आहे। त्यानंतर चॉकलेट मी टाकून घेत आहे याच्यामध्ये। तर तिसरा लेयर पण सेम तसेच प्रोसेसमध्ये तयार करायचा। क्रीम टाकून मी पूर्ण केक आता कवर करून घेणार आहे। साईडने पूर्ण कवर करून घेणार आहे मी आता हा। हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण केक कवर करून घेतलेला आहे। त्यानंतर थोडं चॉकलेटला लावायचे आहे ना, त्यामुळे थोडे साईडनी टच करून घ्यायचे, डिझाईन पाडल्यासारखं। हे बघा, असं तयार झालेलं आहे। त्यानंतर मी चॉकलेट किसून घेतलेले होते, फ्रीजमध्ये ठेवलेले होते, ते छान असे कुरकुरीत झालेले आहे, कडक।
तर मी आता ते साईडने लावून घेणार आहे. त्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्या कागदच्या साहाय्याने मी पूर्ण केकला चॉकलेट लावून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण केकला चॉकलेट लावून घ्यायचे. हे बघा, तयार झालेला आहे केक चॉकलेट लावून. हे बघा, त्यानंतर मी वरती फुलांची डिझाईन काढून घेणार आहे. छान फुलं दिसतात. छान अशी डिझाईन पण तयार झालेली आहे. त्यानंतर आतमधल्या भागावरती पण मी चॉकलेटनी कवर करून घेणार आहे. ब्लॅक फॉरेस्टला चॉकलेटचं जास्त टाकावं लागतं आणि चॉकलेट टाकल्याने छान दिसतो. त्यानंतर मी चेरी घेतलेली आहे. चेरी पण मी फुलांवरती ठेवून सुंदर असा केक तयार करणार आहे. पूर्ण फुलांवरती मी चेरी ठेवून घेतलेली आहे. हे बघा, छान असा केक तयार झालेला आहे. त्यानंतर मी आधी पायनॅपल केकही बनवून ठेवला होता, तर त्याची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे. तर तुम्हाला केक कसा वाटला आणि ऑर्डरचे केक माझे तयार झालेले आहे. केक तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका. छान अशी कमेंट्स करायला पण विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.